घाटकोपरची भाषा ही गुजराती. मुंबईत येणाऱ्यानं मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैयाजी जोशींच्या वादग्रस्त विधानावर विरोधक आक्रमक. महाराष्ट्रात आता नवे अनाजी पंत आणि औरंगजेब तयार झालेत. भैयाजी जोशींच्या विधानावर उद्धव ठाकरेंची टीका. राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. भैयाजी जोशींकडून मराठीचा अपमान नाही, काही लोक राजकारण करतात, त्यांनी आता राजकारण थांबवावं. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. जोशीबुवांनी काळ्या करू नयेत. भाजप विधानाशी सहमत आहे का? राज ठाकरेंचा सवाल. तर जोशींचं वक्तव्य ऐकलं नाही, मात्र महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याचं फडणवीसांचं उत्तर. मुंबईची भाषा मराठीच, पण माझ्या विधानाचा गैरसमज झाला. वादानंतर भैयाजी जोशींची सर्वसराव. मुंबईत बहुभाषिक लोक असून भाषेमुळे कधीच प्रश्न निर्माण न झाल्याचा दावा. वादग्रस्त विधानाची भाजपच्या राम कदमांकडून चक्क पाठराखण. घाटकोपरमध्ये जास्त गुजराती राहतात म्हणून जोशी तसं बोलल्याचा दावा. मग अल्पसंख्याक जिथं राहतात, जास्त राहतात, तिथली भाषा काय? या प्रश्नावर मात्र कदम गोंधळले. भैयाजी जोशींच्या विधानाचं समर्थन. जोशी ऋषितुल्य, त्यांचा दांडगा अभ्यास. भाषा अभिजात नसते, ती व्यक्त होण्याचं एक साधन. भैयाजी जोशींच्या वक्तव्याची सदावर्तेंकडून पाठराखण. जोशींविरोधामध्ये मवियाचं हुतात्मा स्मारक परिसरामध्ये आंदोलन. तर सभागृहामध्ये आव्हाडांनी भाजपच्या प्रबळ दरेकरांना केम छो म्हणत डिवचलं. केम छो? सारू छो ने? केम छो? केम छो? मजेत. दरेकर भाई केम छो તમે? કિરણ સર કેમ છો? કેમ છો? સારું છો ને? કેમ છો? કેમ છો? मजेत. દરેकर ભાઈ કેમ છો તમે? કિરણ સર बीड मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओतील सतीश भोसले सुरेश धसांचा कार्यकर्ता. दमानिया यांचा आरोप. तर सतीश भोसले पैसे मोजत असतानाचा व्हिडिओ. दमानिया यांकडून ट्विट. बीडमधील मारहाणीचा व्हायरल व्हिडिओ 1.5 वर्षांपूर्वीचा. सतीश भोसले आमचा कार्यकर्ता असला तरी कारवाई करा. आमदार सुरेश धसांचं वक्तव्य.